1931 साली सांगली जिल्ह्यातील भिलवडी सारख्या लहानशा गावातून सुरू झालेला प्रवास आज चितळे बंधू मिठाईवाले म्हणून ओळखला जातो। 1950 साली रघुनाथ चितळे भास्कररावांचे चिरंजीव पुण्याला आले। पुण्यात छोटंसं दुकान उघडलं, भाऊसाहेब चितळे मिठाईवाले, आणि इथून सुरू झाली एक अशी चव जिला आज हजारो लोक ब्रँड म्हणून ओळखतात। एक दिवस रघुनाथराव गुजरातला गेले। तिथे त्यांनी पहिल्यांदा चव घेतली एका चकलीसारख्या स्नॅक्सची, बाकरवडीची। बाकरवडी जिभेवर पडली आणि मनात खोल रुतली। पुण्यात परत आल्यावर त्यांनी ती रेसिपी थोड्या बदलासोबत पुन्हा जन्माला घातली आणि निर्माण झाली एक अशी गोष्ट जी आज फक्त स्नॅक नाही तर एक भावनिक कनेक्ट आहे, चितळे बाकरवडी। थोड्या वर्षात दुकानातून कारखान्यातून इंटरनॅशनल डिमांडमध्ये, आणि आज चितळ्यांचा बाकरवडी प्रोडक्शन आहे 2500 किलो प्रति तास। आणि या वर्षी त्यांनी एक मास्टर स्ट्रोक मारला, सचिन तेंडुलकरला बनवला ब्रँड अँबॅसिडर। एक ब्रँड ज्याने थोड्याशा दुधात सुरुवात केली आणि आज जगात आपली ओळख निर्माण केली। चितळे बंधू हे केवळ एक ब्रँड नाही, हे एक सातत्य, गुणवत्ता आणि संस्कारांची कहाणी। एक मराठी माणूस जो जगाला दाखवतो चव, संस्कृती आणि व्यवसाय याचं कॉम्बिनेशन काय असतं ते। हीच आपली सिरीज आहे बिझनेस फ्रॉम महाराष्ट्र, जिथे बिझनेसेस म्हणजे नुसते पैसे कमवणे नाही तर महाराष्ट्राचं नाव उंचावणं आहे।